महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीने घवघवीत शह स्थापन केल्यानंतर आता आज महायुतीचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांची शपथविधीचा कार्यक्रम मुंबईच्या आझाद मैदानामध्ये होत आहे आणि तो आनंद साजरा करण्यासाठी आज या ठिकाणी रत्नागिरी शहर भाजपाच्या वतीने आज जल्लोषाचा कार्यक्रम केलेला आहे। डायरेक्ट शपथविधीचा कार्यक्रम डायरेक्ट सर्वसामान्य लोकांना पाहता यावा यासाठी भव्य स्क्रीनवरती या ठिकाणी या शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आले आहे। ढोल ताशांच्या गजरात अत्यंत उत्साहामध्ये कमळ निशाणीचे झेंडे सर्वत्र फडकत आहेत आणि मोठ्या उत्साहाने भाजपचे कार्यकर्ते, महिला पदाधिकारी असतील, तरुण युवक वर्ग असतील, समस्त रत्नागिरीकर आज या ठिकाणी हा शपथविधीचा याची डोळी याची दिहा या अशा पद्धतीने हा कार्यक्रम पाहण्यासाठी या मारुती मंदिरच्या शिवरायांच्या पुतळ्यासमोर साक्षीने या ठिकाणी उभा आहे आणि आज अतिशय जल्लोषाचं रत्नागिरी शहरात वातावरण आहे। एका बाजूला मुंबईमध्ये महायुतीचा असं घवघवीत यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे शपथ घेणार आहेत आणि तो उत्साह साजरा करण्यासाठी आज रत्नागिरीचे भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज मारुती मंदिर इथे जमलेले आहेत। एक भव्य दिव्य अशा स्क्रीन पडद्यावरती हा संपूर्ण शपथविधी सोहळा समस्त रत्नागिरीकरांना या ठिकाणी पाहण्यासाठी भाजप शहर तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आले आणि त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय। टाइम डिले करता किशोर मोरेसह शुभम पवार, रत्नागिरी। गंगाधरराव फडणवीस।
महायुती सत्ता आली आणि मोठ्या घवघवीत प्राप्त झाल्यानंतर आज आझाद मैदानावरती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी मोठ्या अधिकारवाणीने राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचे सूत्र घेतात। त्या शपथविधी सोहळ्याचा थेट प्रक्षेपण आज रत्नागिरीमध्ये भाजपच्या वतीने मारुती मंदिरच्या शिवाजी स्टेडियमच्या समोर करण्यात आलेले आहे। या ठिकाणी इथले भाजपचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। सचिनजी करमरकर आहेत, सचिनजी वहाळकर आहेत। वहाळकरजी, काय नेमकी आजची आपल्या भावना आणि काय नेमका उत्साह? अतिशय चांगल्या भावना आहेत। 2019ला विधानसभेच्या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राने देवेंद्रजींसाठीच कौल दिला होता, परंतु तेव्हा असलेल्या बरोबर असलेल्या मित्रपक्षाने काही वेगळं राजकारण केलं आणि त्यामुळे देवेंद्रजींचा मुख्यमंत्री पदाची संधी तेव्हा हुकली होती। परंतु गेले 2.5-3 वर्ष या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे। एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजित पवार अतिशय तिघांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचा चांगल्या पद्धतीने विकास केला, वेगवेगळ्या योजना आणल्या आणि त्यामुळे आज हा दिवस आम्हाला दिसतोय आणि देवेंद्रजींचा त्याच्यात मोठा वाटा आहे आणि त्यामुळे आज त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री महाराष्ट्राचं बघायला मिळतंय। त्याच्यासाठी आम्ही सर्वजण इथे जमलोय आणि आता थोड्याच वेळात त्यांचा शपथविधी होईल, त्याच्यानंतर आम्ही जोरात इथे आनंदोत्सव साजरा करणार आहोत। आम्हाला नक्कीच जे देवेंद्रजी बोलले होते मी पुन्हा येईन, ते पुन्हा आज आलेले आहेत आणि आम्हाला सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना पक्षाचा आदेश कसा असतो ही जी शिकवण त्यांनी दिली त्याचा आज पुन्हा मूर्तिमंत उदाहरण आहे आणि पक्षानेही त्यांना आता मुख्यमंत्रीपदाची पुन्हा संधी दिली, त्यामुळे आम्ही निश्चित आनंदी आहोत। पक्षाने देवजींना पुन्हा संधी दिल्यामुळे कार्यकर्ते भारावलेले आहेत, आनंद साजरा करतायत आणि मोठ्या जल्लोषांवर या ठिकाणी महायुतीच्या शपथविधीचा सोहळ्याचा कार्यक्रम थेट आपल्या या ठिकाणी पाहता येतोय। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।